नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, स्वयंपाकघराकडे बघून तुमच्या लक्षात आलं असेल की जोगेश्वरीतल्या चाळीतल्या स्वयंपाकघरात मी आलेलो आहे. तुम्हाला माहिती आहे, मी स्वीडनला मुलाकडे होतो आणि आत्ताच तिथे म्हणजे 2 महिने तिथे राहिलो. स्वित्झर्लंड, पॅरिस वगैरे फिरलो नाही, आलो म्हणजे अक्षरशः पळून आलोय. का तर तिथली जी थंडी होती, -4 -6 डिग्री टेम्परेचर, बाहेर प्रचंड बर्फ आणि त्या बर्फातनं चालणं सुद्धा दुष्कर. बरं, गंमत अशी, सकाळी 9 वाजताना तिथे उजाडतं आणि दुपारी 3 वाजताना मावळतं, म्हणजे अंधार. त्यामुळे फिरायला काही चान्स नाही. 4 कपडे घातले तरी थंडी जाईना. आणि गॅलरीत उभं राहिलं तर अर्धा पाऊण तास गॅलरीत उभं राहिलं तर खाली रस्त्यावरती एखादा माणूस किंवा एखादी कार दिसायची. आता हे सगळं म्हणजे माझ्यासारख्या मुंबईत राहणाऱ्या, आमच्या चाळीच्या बाहेर पडलं की अक्षरशः म्हणजे नदीतली रेती फेकावी तशी माणसं दिसतात. आणि त्याच्यामध्ये हे एखादाच सुद्धा माणूस न दिसणं म्हणजे माझ्यासाठी म्हणजे थोडंसं म्हणजे सहन करण्याच्या पलीकडेच होतं. त्यामुळे मी आलो. आमचे सौभाग्य होते, राहिलेली आहे तिकडे. ती नातवाच्या कौतुकामध्ये मग्न आहे. असो, तर आज मी आता एकटाच आहे, त्यामुळे काहीतरी चटपटीत बनवावं. आता काय आहे, तिकडे स्वीडनमध्ये मी होतो, तिकडे सगळं गोड गोड चॉकलेट आणि हे ते सगळं, तर ते खाऊन आला तर कंटाळा. म्हटलं काहीतरी चटपटीत बनवावं, म्हणून मी आज आता बनवतोय तवा भेंडी, म्हणजे भेंडी फ्राय किंवा तवा भेंडी. आणि एक नवीन प्रकार, भेंडीची कोशिंबीर. खाल्ली असेल तुम्ही, बनवतही असाल, त्याबद्दल काही प्रश्न नाही. तेव्हा आपण आता बघूया आपल्याला हे तवा भेंडीसाठी काय लागतंय, साहित्य ते. तर मंडळी, तवा भेंडीसाठी आपल्याला लागणारे भेंडी हे बघा. ही आहे भेंडी. ही भेंडी आहे. आता ही मी खरोखर म्हणजे लेडी फिंगर ज्याला म्हणतात, ते लेडी फिंगर आकाराची ही मी भेंडी घेतलेली आहे. ही बघा, तुमच्या लक्षात येईल, करंगळी एवढ्या आकाराची ही भेंडी मी घेतलेली आहे. आणि आता ही भेंडी घेताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की ही जे टीप आहे, ही टीप ही घट्ट असली पाहिजे आणि ही अशी मोडली की पटकन मोडली गेली पाहिजे. ही याला कोवळी भेंडीचं लक्षण असं म्हणतात. आता ही भेंडी मी व्यवस्थित धुवून, कपड्यामध्ये व्यवस्थित पुसून आणि पंख्याखाली थोडा वेळ ठेवून कोरडी करून घेतलेली आहेत. आता ही जे भेंडे आहेत, हे भेंडे मी कोशिंबिरीसाठी वापरणार आहे. हे लांबडे भेंडे आहेत. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला छोटी भेंडी मिळाली नाही म्हणून आम्ही ही भाजी करणार नाही, तर असं नाही. ही छोटी भेंडी तुम्हाला नाही मिळाली तर ह्या एका मोठ्या भेंड्याचे तुम्ही 2 तुकडे करू शकता. असे मध्ये इथे कट करून तुम्ही 2 तुकडे करू शकता आणि ते आपल्या भेंडीच्या भाजीसाठी वापरू शकता. आता ही भेंडी कट कशी करायची ते मी तुम्हाला दाखवतो. आता ही भेंडी आपल्याला कट करायची आहे. हे बघा, ही भेंडी अशी घ्यायची आहे. हे त्याचं जे डेक आहे हे काढायचं आणि हे इथे असा कट द्यायचा आहे. आणि असं आतमध्ये बघायचं की आतमध्ये काही कीड मुंगी वगैरे काही राहिलेलं नाही ना. आणि ही जी आपली भारताची भेंडी आहे किंवा कोशिंबिरीची भेंडी आहे, ही भेंडी आपण सरळ जशी भेंडीची भाजी करतो तशी कट करायची आहे. बघा, ही अशी या पद्धतीने. या पद्धतीने ही अशी कट करायची आहे. तेव्हा मंडळी, मी आता भेंडी कट करून घेतो आणि मग आपण पुढे जाऊया. तर मंडळी, हे बघा, या पद्धतीनं आपण ही भेंडी चिरून घेतलेली आहेत. ही भेंडी बघा, ही अशी
दोन भाग केलेले आहेत. हे फ्राय भेंडीसाठी आणि हे भेंडीचं भरीत किंवा भेंडीच्या कोशिंबिरीसाठी हे आपण असं चिरून घेतलेलं आहे. मंडळी, हे एका पॅनमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता ह्या तेलावरती ही मी भेंडी फ्राय करून घेत आहे. आता एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची की आपली भेंडी ही पूर्णपणाने कोरडी असली पाहिजे. पाण्याचा तिला जरा सुद्धा संपर्क येता कामा नये. पाण्याचा संपर्क जर त्या भेंडीला आला तर मग त्याची तार सुटेल आणि ती तार जी आहे ती तार आपल्याला भेंडी ही बुळबुळीत करून सोडेल. तर त्यामुळे ही भेंडी अशी आता आपण 5 ते 7 मिनिटं अशी फ्राय करून घेणार आहोत. मीनव्हाईल ह्या भेंडीसाठी आपण एक मसाला तयार केलेला आहे. तो बघा, हे आहे सैंधव म्हणजे काळं मीठ, ही 1 चमचा, ही पाव चमचा हळद, हा गरम मसाला, हे आमचूर पावडर आणि हे लाल तिखट, असं हे एकत्र करायचं आहे. आणि मग ह्या फ्राय झालेल्या भेंडीवरती आपण ते स्प्रिंकल करायचं आहे. तेव्हा आधी आपण आता भेंडी फ्राय करून घेऊ. आता ही या पद्धतीने आपण ही भेंडी फ्राय करत आहोत. आता बघायला गेलं तर मोठमोठ्या हॉटेल्समधून म्हणा किंवा कॅटरर्स जे असतात ते ही सरळ डीप फ्राय करतात. आपल्याला ही घरामध्ये करायची आहे, त्यामुळे आपल्याला डीप फ्राय करून चालणार नाही, कारण नाही तर तेल फुकट जाईल. तर त्यामुळे ही आपण शॅलो फ्राय करत आहोत. तर अशा रीतीने ही शॅलो फ्राय करायची साधारण 5 ते 7 मिनिटं. हे बघा, ही अशा पद्धतीनं ही फ्राय झाली की ही शिजली असं समजून आपण गॅस करायचा आहे बंद आणि हे आपण काढून घ्यायचे आहे. बघा कसा कुरकुरीत आवाज येतोय. हा बघा, तुमच्या लक्षात येईल. हा बघा, हा अशा पद्धतीनं कुरकुरीत असा आवाज येतोय. आणि आता हा जो मसाला आपण इथे तयार केलेला आहे हा मिक्स करायचा आहे. हा बघा, हा असा मिक्स करायचा आहे, पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचा. आणि ह्या आपल्या भेंडी फ्राय वरती हा मसाला हा असा स्प्रिंकल करायचा आहे. हा बघा, या पद्धतीनं हा मसाला असा स्प्रिंकल करायचा आहे. आणि पुन्हा एकदा ही भेंडी या पद्धतीने हलवून घ्यायची आहे. आता ही भेंडी ज्यावेळेला आपण सर्व करणार आहोत त्यावेळेला ह्याच्यावरती आपण लिंबू पिळणार आहोत, लक्षात ठेवा. आता कोशिंबीर करण्यासाठी आपल्याला ह्या सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि या सुक्या मिरच्या मी तेलावर टाकतो आहे. बारीक करून ह्या सुक्या मिरच्या ह्या
अशा तेलावरती परतून घ्यायच्या आणि नंतर ही जी आपण भेंडी चिरून घेतली होती ही भेंडी आपण याच्यात टाकणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपण त्याच तेलामध्ये भेंडी ज्याच्यामध्ये आपण फ्राय केली होती त्याच तेलामध्ये हे देखील आपण फ्राय करणार आहोत. आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचं आहे. अशा पद्धतीनं हे आपली भेंडी फ्राय झाली की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचंय चवीनुसार मीठ. जास्त घालायचं नाहीये, चवीनुसार. आणि एक अर्धा चमचा लाल तिखट हे आपण याच्यावरती घालायचं आहे. आणि हे व्यवस्थित अशा रीतीने हे मिक्स करून घ्यायचंय. हे अशा रीतीने मिक्स केल्यावरती गॅस करायचा आहे बंद. आणि हे सगळं मिश्रण जे आहे हे इथे मी दही फेटून घेतलेलं आहे मीठ घालून. या दह्यावरती आपल्याला घालायचं आहे. तर मंडळी, हे आपलं तयार झालेलं आहे भेंडीची कोशिंबीर किंवा भेंडीचं रायतं किंवा भेंडीचं भरीत. आता हे जी फ्राय कुरकुरीत भेंडी आहेत याच्यावरती आपण हे जरासं लिंबू पिळणार आहोत आणि खायला तयार कुरकुरीत भेंडी तवा फ्राय आणि भेंडीचं भरीत. तर मंडळी, ही होती भेंडी फ्राय किंवा तवा भेंडी, कुरकुरीत, चटपटीत आणि भेंडीचं कोशिंबीर. तर मंडळी, हे जे चटपटीत भेंडी फ्राय आहे ही तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता. ती काय भाजी म्हणून खायची गरज नाही. हां, डाळ भाताबरोबर ते मस्तच लागेल. आमटी भाताबरोबर फारच छान जाईल. म्हणजे गोडी आमटी आणि भात याच्याबरोबर ही भेंडी फ्राय मस्तच जाईल. दाल फ्राय बरोबर चांगले जाईल. दाल फ्राय, गरमागरम चपाती किंवा पराठा आणि ही भेंडी फ्राय म्हणजे आहा आहा हा. आणि मिल बैठे चार यार अशी जर सवय असेल तर अकंपनिमेंट म्हणजे ज्याला ग्राम्य भाषेत चाकणा म्हणतात त्याच्यासाठी तर हे अतिशय उत्तम आहे. तेव्हा मंडळी, ही भेंडी फ्राय तुम्ही घरी करा. हे कोशिंबीर तुम्ही घरी करा आणि कशी झाली ते मला कळवा. हा व्हिडिओ मी थांबवतोय. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, नेहमीच सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.